भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी। भाग्यश्रीला महिला कुस्तीपटूला मानाची गदा आणि महाराष्ट्र केसरी किताब। चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर, अनिल बोंडे, प्रताप अडसड यांची उपस्थिती। नागपूरच्या सीताबर्डी भागामध्ये नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनाचं आयोजन। प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस। धुळे शहरामधल्या बस स्थानकाचा लवकरच कायापालट होणार। शिंदे गटाच्या प्रयत्नांनंतर 4 कोटी मंजूर। विकास कामाचं भूमिपूजन शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते संपन्न। कामगारांना लुटणाऱ्या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून अटक। औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना दमदाटी करून लुटणाऱ्या दोघांना अटक। 41,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। पुण्याच्या भोरमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी। विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेचा जागर। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामधल्या माटर गावातील पाणी पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य। या पाण्याचा वापर टाळा, आरोग्य विभागाच्या सूचना। गावात केस गळतीचे सध्या 19 रुग्ण। कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईच्या चरणी लीन। शिंदेंकडून मंदिरातील मातृलिंगाचंही दर्शन। नागपूरच्या सीताबर्डी भागामध्ये नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनाचं आयोजन। 26 जानेवारीपर्यंत प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं राहणार। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये शेतकरी आक्रमक। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीकडून निवेदन सादर। शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी।